वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर प्रचार सभा झाली। या सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे बोलत होते। यावेळी उमेदवार गोपीचंद पडळकर, जयसिंग तात्या शेंडगे, प्रकाश शेंडगे, नानासाहेब वाघमारे, अशरफ वाकर, ब्रह्मानंद पडळकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील दहशतवाद संपवल्याचे सांगतात, मात्र काश्मीरमध्ये दहशतवाद नंगानाच करत आहेत, त्यामध्ये जवान शहीद होत आहेत। मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह हिला भाजपने उमेदवारी दिली आहे। दहशतवादाचा आरोप असणाऱ्यांना उमेदवारी देत आहेत, त्यांना काय संदेश द्यायचा ते काळच ठरवेल, मात्र आम्ही आता अजिबात घाबरणार नाही। शहीद हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांना अशोक चक्र दिलं, त्यांचा अपमान करण्याचे काम मोदींनी केले आहे। स्वतःचा जीव गमावून पोलिसांनी संरक्षण केले, त्यांची टिंगल करण्याचे काम भाजप करत आहे। अशा या नालायक सरकारला पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। ते पुढे म्हणाले, RSS संघटनेकडे सैन्य दलासाठी हत्यारे आहेत, युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या गन्स त्यांच्याकडे आहेत। सैन्यदल, पोलीस, SRP देश संरक्षण करतात, मग RSS कडे ही हत्यारे कशासाठी, असा सवाल करत लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला आहे। ते पुढे म्हणाले, पंतप्रधान इम्रान खान म्हणतात, मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ द्या, काश्मीर प्रश्न सोडवतो। मोदी छुपा निरोप पाकिस्तानला देतात, मोदी व खान यांची छुपी चर्चा होते, याचा खुलासा मोदी, शहा किंवा मोहन भागवत यांनी केला नाही। भाजप सरकार हे डाकूंचे सरकार आहे, सत्ता आल्यानंतर त्यांची अंडी पिल्ली बाहेर काढू, असा त्यांनी यावेळी इशारा दिला आहे। ते पुढे म्हणाले, नोटबंदी करण्याचा अधिकार RBIच्या गव्हर्नरला आहे, मात्र मोदींनी नोट बंद करत काळ्या पैशावरच डल्ला मारला। 99% नोटा परत आल्याचे सांगितले, मात्र अजूनही काळा पैसा बाहेर आलेला नाही। याची चौकशी केली तर मोदींचे बिंग फुटेल। सांगलीत देखील अजून काळा पैसा आहे, जुन्या नोटा बाहेर आलेल्या नाहीत। एक वेळ संधी द्या, पैसे बदलून देऊ। मोदी सरकार कायदेशीर डाकू आहे, आता पांढऱ्या पैशावर डल्ला मारतील, त्यामुळे त्यांना सत्तेपासून बाजूला करा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले।